दिलेल्या कोनाचे 4 समान भाग करणे हे पुढचं गणित. पहा, मागच्या कृतीप्रमाणेच आपण प्रथम कोन मोजून 60 अंशाचा घेतला आणि त्याचे 2 भाग केले. या 2 भागांमुळे तयार झालेल्या मधल्या रेषेलाच आपण कंपासचे अंतर घेणार आणि x आणि त्यामधला पॉईंट तसेच y आणि तो मधील रेषेवरील बिंदू या दोघांमध्ये छेदनबिंदू करून घेणार. हीच कृती आपण 2 भाग करताना केली ती तिथे परत करत आहोत. लक्षात घ्या, पहिली मोठी फुली छेदनबिंदूची मोठी आली आहे आणि नंतरच्या 2 फुल्या थोड्याशा छोट्या आल्या कारण कंपासचे अंतर कमी आहे. अशा प्रकारे ए बिंदूतून या छेदनबिंदूंना आपण जोडून घेणार आहोत. पहा, कृती तीच आपण 2 वेळा केली. 1, 2, 3 आणि 4 अशा प्रकारे कोनाचे 4 समान भाग झाले.